everyone, welcome to my channel Siley Simplifies. So today we learn why cloud computing is used. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की क्लाउड कम्प्युटिंग का यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण इंटरनेटवर आपल्याला काही सर्च करायचं आहे तर तो जो डेटा आहे ते जे ॲप्लिकेशन आहे आपण ॲक्सेस करू शकतो, आपण रन करू शकतो ते ॲप्लिकेशन. ते हे सगळं पॉसिबल होतं आहे क्लाउड कम्प्युटिंगमुळे. एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खूप मोठे मोठे सर्व्हर आहे, स्टोरेज आहे, ते आपल्याला मॅनेज करणं आपल्याला अवघड जात असतं. त्याच्यामुळे आपल्याला क्लाउड कम्प्युटिंग हे इझी करून देतं ते आपल्याला. तर आपण क्लाउड कम्प्युटिंग हा यूज का केलं पाहिजे, तर त्याचे काही एक्झाम्पल म्हणजे की आपल्याला क्लाउड कम्प्युटिंग काय काय देतं. तर आपल्याला क्लाउड कम्प्युटिंग हे सपोर्ट देतं, सिम्प्लिसिटी देतं. आपण हे एकदम सिम्पल आहे यूज करण्यासाठी, हे ॲक्सेसेबल आहे, स्केलेबिलिटी आहे, आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं यूज करू शकतो. आपल्याला मोर स्पेस हे देतं, स्टोरेजची तर काही चिंताच नाही आहे. स्टोरेज वगैरे सगळं ते क्लाउडच मॅनेज करायचं असतं. सिक्युरिटी आपल्याला देतं आणि एनर्जी एफिशियन्सी पण आहे. सो आपण क्लाउड कम्प्युटिंग का यूज केलं पाहिजे हे आपण इथे पाहिलं. तर आपण काही त्याची क्लाउड कम्प्युटिंगची एक्झाम्पल पाहूया. तर आता ही इमेज पहा. तर ह्याच्यामध्ये गुगल ड्राईव्ह आहे. तर आपल्या गुगल ड्राईव्हवर पण आपला काही डेटा आपण तिथे स्टोअर केलेला असतो. मग त्याचा आपल्याला बॅकअप पण ठेवता येतं. समजा आता नेटफ्लिक्स आलं. नेटफ्लिक्सवर खूप साऱ्या मूव्हीज आहे, खूप साऱ्या. तर त्या आपल्याला प्रत्येक मूव्हीज आपल्याला आपल्या पर्सनल कम्प्युटरवर ते आपल्याला डाउनलोड करायची गरज नाही आहे. आपण ते ऑनलाईन पाहू शकतो. समजा आता गुगल डॉक्स असेल, झूम पण आहे, झूमवर पण आपण मीटिंग्स वगैरे करतो. हे सगळं क्लाउड थ्रू आपल्याला करता येतं. ड्रॉपबॉक्स असेल, AWS असेल, मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह असेल, आय क्लाउड, मायक्रोसॉफ्ट ॲझ्युर, गुगल डॉक्स आहे, शीट स्लाईड्स वगैरे हे सगळं, सेल्सफोर्स वगैरे हे सगळं काय होतं की क्लाउड थ्रू आपण हे ॲक्सेस करू शकतो, हे आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल काय, तर आता यूट्यूबवर आपण काही पण सर्च करू शकतो. आता हा एवढा मोठा डेटा आहे यूट्यूबचा, म्युझिक आहे, सगळं काही आहे, शॉर्ट्स वगैरे आहे. तर हे जे सगळं काही आहे ते आपण काय करतो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक शॉर्ट्स आपल्याला जर पाहायचं असेल तर ते आपल्या पर्सनल कम्प्युटरवर डाउनलोड करायची गरज आहे का? आपण तसं करतो का? प्रत्येक व्हिडिओ वगैरे आपण डाउनलोड करून नाही ठेवत. आपण हे ऑनलाईन बघतो. तर हे पॉसिबल झालं आहे क्लाउड थ्रू पॉसिबल झालं आहे, की प्रत्येक आपल्याला डेटा जे पण आपल्याला हवं आहे ते आपल्या पर्सनल कम्प्युटरवर आपल्याला स्टोअर करण्याची गरज नाही. आपल्याला ऑनलाईन आपण ते ॲक्सेस करू शकतो आणि कोणती पण इन्फॉर्मेशन असेल ते आपण गेन करू शकतो. सो हे सगळं पॉसिबल झालं आहे क्लाउडमुळे. तर तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल की आपण क्लाउड कम्प्युटिंग हा का यूज करतो, आपण आपल्यासाठी ते काय इम्पॉर्टंट आहे. होप सो गाईज हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. सो डू लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.